नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज मस्त अशी भाकरवडी बनवलेली आहे। तर ती कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। तर मी इथे घेतलेला आहे मैदा, त्यात टाकून घेणार आहे थोडं मीठ। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे। इथे साधारण 2 पळी तेल टाकले, 2 चमचे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे सर्व मिक्स करून झालं की त्यात पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे। जास्त नरम पण नाही आणि जास्त कडक पण नाही। आता हे छान भिजून झालंय। हे असं पीठ भिजून घ्यायचं आणि त्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं। आता मसाला बनवायला लागणारे बडीशेप 1.5 चमचा घेतलेली आहे। त्यानंतर लागणारे धने 2 चमचे। त्यानंतर लागणारे तीळ 2 चमचे आणि अर्धा चमचा जिरं। आता हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला। छान खमंग वास येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। बघू शकता त्याचा कलरही बदललेला आहे। त्यात टाकून घेणार आहे अगदी थोडं हिंग, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद। आता हे सर्व अगदी 1-2 मिनिटच परतवून घ्यायचं आहे। गॅस बंद करून द्यायचा, चटणी जळणार नाही म्हणून। आता एका डिशमध्ये काढून घ्यायचं, याला गार होऊ द्यायचं आहे। गार झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता यात टाकायची आहे मुगाची डाळ। ही भाजलेली मुगाची डाळ आहे, तर ती टाकून घ्यायची आहे। साधारण 1 वाटी घेतली मी। आता याला जाडसर बारीक करायचं आहे। या अशा पद्धतीने, जास्त बारीक नाही करायचं। तर मी याला एका डिशमध्ये आता काढून घेणार आहे। आता कणिकही छान मुरलेली आहे। परत एकदा मी त्याला मळून घेते। नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे, साधारण या साईजचे। गोळे बनवून झालेले आहेत। आता लाटून घ्यायचे, आपल्याला पीठ लावून लाटून घ्यायचं। जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायची आपल्याला। त्यासाठी लागणारे आता तीळ, बारीक शेव, याची बारीक चुरून घ्यायची तिला थोडी। त्यानंतर लागणारे चिंचेची चटणी, बारीक केलेला मसाला, आता हे चौकोनी आकारात कापून घ्यायचे, कारण नंतर भाकरवडी आपल्याला रोल व्यवस्थित करता यायला पाहिजे म्हणून एकसारखी येईल मग। आता यावर लावून घ्यायची चिंचेची चटणी, पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायची आहे।
चारही साईडने फक्त थोडे थोडे सोडून द्यायचं आहे। बघू शकतात अशा पद्धतीने लावून घ्यायचं। नंतर त्यावर शेव टाकून घ्यायचे। त्यानंतर थोडी तीळ टाकून घ्यायची। तीळ टाकून झाली की त्यावर मसाला टाकून घ्यायचा आहे। भरपूर मसाला टाकायचा, कारण त्यानेच खरी भाकरवडीची चव येईल। याच हाताने मसाला पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता ही वरची पट्टी दाबायची आहे। त्याच्या आधी चारही साईडने पाणी लावून घ्यायचं आहे। चारही साईडने पाणी लावून झालं की हळूहळू रोल करत जायचं आहे। अगदी पॅक रोल करायचा। असा रोल करून झाला की शेवटची पट्टी व्यवस्थित दाबायची। म्हणूनच पाणी लावलं होतं की ते चिपकायला हवं। ते व्यवस्थित पॅक करून झालं की सुरीने त्याचे तुकडे करून घ्यायचे। अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे। बघू शकतात किती छान दिसते। अशी प्रेस करून द्यायची, अलगद प्रेस करायची। सर्व भाकरवडीला तशाच पद्धतीने प्रेस करून घ्यायचं। आता मी इथे सर्व भाकरवडी तयार करून घेतलेली आहे। बघू शकतात किती छान दिसते। आता यांना आपल्याला तळून घ्यायचंय। तर मी तेल गरम करून ठेवलेलं आहे। तर मी तेलात आता भाकरवडी टाकून घेते। मंद आचेवरच तळायची, त्याने कुरकुरीत तयार होईल। हळूहळू पलटवत राहायचं। ही भाकरवडीची रेसिपी नक्की करून बघा। घरातल्या सर्वांना आवडेल, मुलांना आवडेल, तर नक्की ट्राय करून बघा। आता ही छान तळून झालेली आहे। तर तिला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। बघू शकतात छान तळून झालेली आहे। तुम्हाला ही भाकरवडीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।